आजकाल कमी वयातही सांधेदुखी म्हणजे जॉइंट पेन ही तक्रार अतिशय सामान्य बनत आहे. मग यामागे वाढतं वय हे एकच कारण असते का? का अजून कोणती कारणे असतात? तर आजचा व्हिडिओ या संदर्भात आहे. आजच्या व्हिडिओचे पॉइंट्स. कमी वयात सांधे का दुखू लागतात? त्याची प्रमुख कारणे कोणती असतात? कोणत्या सवयीमुळे धोका हा वाढला जातो? सांधे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? आणि डॉक्टरांचा सल्ला हा कधी घ्यायचा असतो? या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणार आहात. नमस्कार, मी डॉक्टर गौरी बाचल. आरोग्य प्रेरणा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत करते. 2 दिवसापूर्वी माझ्या क्लिनिकमध्ये एक रुग्ण आले होते आणि त्यांचं वय हे फक्त 28 होतं आणि त्यांना गुडघेदुखीचा प्रचंड त्रास होत होता. आता गुडघेदुखी किंवा कंबरदुखी, मानदुखी हे जे सांध्यांची जी दुखणं असतात, तर यांचं कसं असतं, की वृद्धापकाळातलं दुखणं म्हणजे हाडांची दुखणी, सांधेदुखी असं एक समीकरण होतं. पण तसं आता राहिलेलं नाही. वय वर्ष 25 ते 40 यामध्ये सुद्धा अनेकांना सांधेदुखीमध्ये कंबरदुखी, मानदुखी, टाचदुखी तसेच खांदा दुखणे ह्या समस्या अतिशय जास्त प्रमाणामध्ये होत आहेत. आणि याकडे आपण गांभीर्याने लक्ष देणं महत्त्वाचं आहे, की आपलं कोणतं असं कारण आहे, की जे ह्या सांधेदुखी होण्यासाठी कारणीभूत आहे, याची माहिती असणं गरजेचं आहे. तर आज मी तुम्हाला जी कारणे सांगत आहे, ती सगळी संभाव्य कारणे आहेत, की यामुळे तुम्हाला कमी वयात सांधे हे दुखू शकतात. तर पहिलं कारण आहे, जर तुमचं वजन जर जास्त असेल, तर साहजिकच आहे तुम्हाला सांधेदुखीचा त्रास हा होऊ शकतो. यासोबतच जर एक्सरसाइज करत नसाल, तर त्यामुळे काय होतं, की जे स्नायू असतात ना, ते आपले वीक होतात आणि सांध्यांना पुरेसा आधार मिळत नाही. तसेच चुकीची बसण्याची किंवा उभा राहण्याची जर पद्धत असेल, म्हणजे पुअर पोश्चर जर तुम्ही दीर्घकाळ जर संगणकावर, कॉम्प्युटरवर जास्त वर्किंग करत असाल, तर एकच पोश्चरमध्ये जास्त बसल्यामुळे सांध्यावर ताण येतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी हे चालू होत असतं. तसेच जर शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असेल, सोबत कॅल्शियमसुद्धा कमी आहे, तर याचा डायरेक्टली परिणाम हा हाडांच्यावर होत असतो, त्यांच्या आरोग्यावर होत असतो. जर वारंवार तुम्हाला दुखापत होत असेल किंवा तुम्ही जास्त एक्सरसाइज करत असाल, बऱ्याच वेळेला काय होतं खेळताना किंवा जिम करताना किंवा जर एखादा अपघात झाला, तर याच्यामध्ये तुमचे सांधे हे स्ट्रेच होतात. तर लिगामेंट्सला इंज्युरी होत असते. म्हणजे जर तुमचा पाय मुरगळला, तर त्या ठिकाणी स्प्रेन आल्या कारणाने तिथले लिगामेंट्स असतात ते स्ट्रेच होतात आणि त्यामुळे तिथं तुम्हाला टाचदुखी वगैरेही होऊ शकते. सोबतच काही व्यक्तींच्यामध्ये लहान वयातच संधिवात म्हणजे आर्थरायटिस सारखे आजार हे चालू होत असतात. युरिक ॲसिड वाढणे म्हणजे गाऊट विशेषतः जो आपला पायाचा अंगठा असतो किंवा इतर सांध्यामध्ये सुद्धा सूज आणि वेदना ह्या होत असतात. ज्यावेळेस युरिक ॲसिड शरीरामध्ये वाढलं जातं. काही व्यक्तींच्यामध्ये मधुमेह आणि थायरॉइड हे जेव्हा आजार असतात, तर अशा आजारामुळे सुद्धा हाडांची दुखणीही चालू होत असतात. जर तुम्हाला झोप फार कमी असेल किंवा ताणतणाव हा जास्त आहे, तर या कारणाने सुद्धा तुम्हाला हे सांधेदुखीचा त्रास हा होऊ शकतो. आहारामध्ये जर तुमच्या संतुलित पदार्थ नसतील किंवा आहार नसेल, जास्त फॅट असलेले पदार्थ असतील किंवा तेलकट, तुपकट जर जास्त पदार्थ असतील, तर पोषक घटक कमी मिळाल्या कारणाने सुद्धा तुम्हाला हा सांधेदुखीचा त्रास हा होऊ शकतो. कमी वयामध्ये होणारी सांधेदुखी ही व्यक्तिगणिक त्याची कारणे ही वेगळी-वेगळी असू शकतात आणि आपल्याला योग्य निदान करण्यासाठी वैद्यकीय तपासणी फार महत्त्वाची ठरते. पण या ठिकाणी जर तुम्ही काही प्रतिबंधात्मक उपाय केले, काही काळजी आपण घेतली, तर साहजिकच आहे सांधेदुखीचा त्रास हा होणार नाही. जर वाढलेल्या वजनामुळे एखाद्याचा सांधा दुखत असेल, तर वजन कमी करणे महत्त्वाचे. जर शरीरामध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता आहे, म्हणून तुम्हाला जर अंगदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास असेल, तर शरीरामध्ये कॅल्शियम कसं जास्त घेता येईल, आहारातून कोणत्या पदार्थामध्ये असते, याची माहिती घेऊन तो पदार्थ वाढवणे गरजेचं. व्हिटॅमिन डीसाठी तुम्ही सकाळी सूर्यप्रकाशामध्ये बसू शकता. साधारणपणे 15 ते 20 मिनिटं बसलात रोज तरीही चालेल. बैठी जीवनशैली आहे, कॉम्प्युटरवर सतत काम आहे, तर तुम्हाला तुमचा पाठीचा कणा हा सरळ ठेवून तुम्हाला काम कसं करता येईल याचा विचार करा. जास्त वाकून काम करू नका, जेणेकरून कमरेच्या मणक्यावर जास्त ताण येणार नाही. योग्य एक्सरसाइज करत चला. मध्ये एक 1 अवरनी म्हणजे 1 तासाने एक 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. म्हणजे ह्या लहान-लहान
सवयी या लहान-लहान जर उपाययोजना केल्या तर साहजिकच आहे सांध्यावर येणारा ताण हा निश्चितच कमी होईल. पण या व्यतिरिक्त जर तुमच्या सांध्यावर सूज आहे, वेदना आहेत, लालसरपणा आहे, तुम्हाला चालता येत नाही, तुम्हाला उठताना, बसताना खूप त्रास होतो, वेदना होतो, मग इमिजिएटली डॉक्टरांना जाऊन दाखवा. कोणतेही घरगुती उपाय त्या ठिकाणी करत बसू नका. कारण जर शरीरामध्ये युरिक ॲसिड वाढलं असेल, तर सांध्यावर सूज, वेदना, लालसरपणा हा येत असतो. रुमॅटिक आर्थरायटिस या आजारामध्ये तुम्हाला जे तुमचे सांधे असतात ते असे स्टिफ होतात, कडक होतात. तुम्हाला मूव्हमेंट अवघड होते, हालचाल करू शकत नाही, त्यात ते वेदना होतात. तर अशा वेळेस तुम्ही लगेचच त्या ठिकाणी औषधोपचार घेत चला. कमी वयातली सांधेदुखी ही उपाययोजना करून निश्चितच कमी करता येते आणि या व्यतिरिक्त जर अजून कोणती कारणे असतील, तर तीही आपण होमिओपॅथिक औषधाने संपूर्णपणे कमी करू शकतो. जर तुम्हाला सांधेदुखी संदर्भात कोणताही त्रास असेल, तर ऑनलाईन कन्सल्टेशनद्वारे तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये लहान वयामध्ये ज्यावेळी सांधे दुखतात, त्याची कारणे कोणती असतात, लक्षणं कशी असतात, उपाय कोणते करू शकतात, या संदर्भात आपण थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे. आरोग्य प्रेरणा या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण तुमच्या आरोग्याविषयीच माहिती या ठिकाणी नेहमीच दिली जाते. पुन्हा भेटूया असाच एक नवीन उपयुक्त माहितीचा व्हिडिओ घेऊन. पण सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेचच खाली दिलेलं जे सबस्क्राईबचं बटन आहे ते प्रेस करा. शेजारचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करते तेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच येईल.